शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 2 मधून स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या पॅनल प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाग 2 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रिद्धेश उद्धव निमसे, नामदेव निवृत्ती शिंदे, ऐश्वर्या जेजुरकर लाड आणि इंदुमती सुरेश खेताडे यांनी प्रभागात नागरिकांच्या भेटीगाठी घेत कमळ निशाणी घराघरात पोहोचवली आहे. भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना जनतेचा आशीर्वाद मिळत असून रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, इंदुमती खेताडे, ऐश्वर्या लाड जेजुरकर यांनी प्रभाग 2 मधील धात्रक फाटा परिसरात प्रचार करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपाच्या या पॅनल प्रचारात विकासाचा मुद्दा पुढे घेऊन वाटचाल सुरू केली आहे. रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, ऐश्वर्या लाड जेजुरकर, इंदुमती खेताडे या भाजपच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत असून महिलांकडून औक्षण करत या उमेदवारांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. सिंहस्थ नगरीचा बहुतांश भाग प्रभाग 2 मध्ये येत असून आगामी काळात विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी मतदारांनी पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. प्रभागात तसं आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि जे मागे झालेली कामं आणि जी भाजपची एकंदर जी लोकांविषयी असलेली सहानुभूती आणि लाट याचा आम्हाला निश्चितच फायदा मिळेल आणि जे प्रभागामध्ये भाजपचं जे वातावरण आहे ते कंटिन्यूच राहील आणि त्यात काही कुठं खंड पडणार नाही आणि चारही उमेदवार आम्ही प्रचंड मतांनी निवडून येईल याबाबत कुठलीही शंका नाही. खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. गेले 15 वर्षापासून बाबांनी जे काम केलेले आहे, त्यांचे कार्य केले आहे ते सगळ्यांना आपल्याला दिसत आहे. लोकांचा आपल्याला खूप जास्त पाठिंबा आहे. आपले चारही उमेदवार सुशिक्षित आहे, यंग आहे, टॅलेंटेड आहे. आपण याचा फायदा घेत आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास करणं, जनतेची सेवा करणं. बाबांनी रस्त्यांचे कामं असतील, लाईटचे कामं असतील, ड्रेनेजचे कामं असतील, हॉस्पिटल्स केले असतील, वाचनालय केलेले आहे, बरेचसे 21 मंदिरं बांधलेले आहेत. जे जे लोकांची मान्यता होती ती सगळी बाबांनी पूर्ण करून दिली. बघू आता पक्षाने आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे, निश्चितच आपण निवडून येऊ. मी सौ ऐश्वर्या लाड जेजुरकर, प्रभाग क्रमांक 2 या खेताडेताई आणि आम्ही चारही उमेदवार सगळ्या एरियामध्ये जेव्हा आम्ही जातोय तेव्हा माननीय उद्धव बाबा निमसे यांच्या मार्फत जे काही कामं आजपर्यंत झालेले आहेत त्यांचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि आम्हाला त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ते त्यांच्या जे काही ह्या गोष्टी घडल्या आहेत त्या भाजपाकडनं ज्या पुढे घडलेल्या आहेत तर त्या नक्कीच पुढे खूप उपयोगात येतील. नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आतापर्यंत जेवढे काही गोष्टी झाल्या आहेत पॉझिटिव्ह त्या आता इथून पुढेही 15 तारखेच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी आमच्यावर असेच भरभरून प्रेम करावे, त्यांचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहू द्यावे हीच कळकळीची विनंती. नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभी आहे. तरी आम्हाला 4 जणांना पॅनलमध्ये जनतेने निवडून द्यावे. आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधून बीजेपीचे उमेदवार ॲडव्होकेट नामदेव काका शिंदे, निमसे दादा, खेताडेताई व जेजुरकरताई हे उमेदवार उभे आहे. आज आम्ही लोकांमध्ये जात आहे. उद्धव बाबांनी जी काही कामं केलेली आहे त्या कामाच्या जोरावर लोकांनी भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच हे चारही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. मतदारांना एकच आव्हान आहे की कुंभमेळा आहे, नाशिकच्या विकासाची गंगा आज आपल्या प्रभागापासूनच सुरू होत आहे. त्यासाठी लोकांनी जर जास्तीत जास्त मतदान दिलं तर आपल्याकडे नवीन नवीन योजना आणता येतील, नवीन मुलांना रोजगार, आडगाव सारख्या ठिकाणी IT पार्क होणार आहे. याच्यासाठी आमचे चारही उमेदवार प्रयत्नशील असतील याची मी ग्वाही देतो. माननीय उद्धव बाबा निमसे यांचे चिरंजीव रिद्धेश दादा निमसे हे निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभे आहेत. तसेच ऐश्वर्याताई लाड जेजुरकर, तसेच खेताडे नामदेव काका शिंदे हे चारही उमेदवार या ठिकाणी भरघोस मतांनी या ठिकाणी विजयी होतील. प्रभागामध्ये माननीय उद्धव बाबा निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये जवळजवळ जे नागरिकांच्या मूलभूत सुविधा होत्या, पाण्याची टाकी जी कोणार्क नगरमध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम होता ते बाबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सॉल्व्ह झाली. नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी जशी सुरू झालेली आहे तसा मतदारांचा वाढता प्रोत्साहन उत्साह बघून प्रभाग 2 मध्ये कमळ निश्चित फुलेल यात कुठलेही दुमत राहिलेलं नाही. उद्धव बाबांनी केलेले जे विकास काम आहे मतदार स्वतःहून समोरून येऊन सांगतायत इतकं चांगलं काम कुठल्याही नाशिकच्या प्रभागात झालेलं नाहीये. पक्षांनी चांगले चेहरे दिलेले आहेत. उद्धव बाबांच्या घरातनं उद्धव बाबांचे सुपुत्र रिद्धेश दादा निमसे तरुण स्वरूपात करतायत. जेजुरकर परिवारामधून ऐश्वर्या लाड या उच्च शिक्षित एक उमेदवार चांगला दिलेला आहे.
आडगावचे भूमिपुत्र आणि सर्व इतकं परिचित नामदेवजी शिंदे आणि माजी नगरसेवक सुरेशजी खेताडे यांच्या पत्नी इंदुबाई खेताडे असे चारही सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले, त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचं धोका इथे वाटत नाही. नाशिक शहरातल्या सर्वात जास्त मताधिक्याने कुठून उमेदवार निवडून येतील ते हे प्रभाग 2 मधून निवडून येतील, यात कुठलीही शंका आणि उपस्थित करण्याची आवश्यकताच नाही. या प्रसंगी राजाराम क्षीरसागर, परसराम पवार, तानाजी पवार, अरुण जेजूरकर, अशोक जेजूरकर, अशोक बनकर, शंकर पवार, शांताराम पवार, भास्कर पवार, दिलीप निमसे, निवृत्ती निमसे, अण्णाजी निमसे, प्रभाकर दिंडे, अनिल माळोदे, योगेश कळवे, दौलत शिंदे, मधुकर शिंदे, राहुल गवळी, धीरज सोनवणे, धनंजय लबडे, दीपक शिंदे, ऋषिकेश वेलजाळी, प्रकाश देशमुख, जितेंद्र माळोदे, अफसर सय्यद, एकनाथ माळोदे, संपत शिंदे, सुदाम शिंदे, तुषार राऊत, कुलदीप जेजूरकर, प्रकाश शिंदे यांच्यासह प्रभाग 2 मधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.